तर त्या कशा इथे आल्या हे माहीत नाही. त्यांच्यापेक्षा इतर दुसरं कोणीतरी आलं असतं तरी चाललं असतं. पण थोडी ती तिच्या शब्दांवर पक्की नाही, त्यामुळे तो गेम नाही आहे ॲक्च्युली. कारण की ती चुगल्या करून पुढे आली. नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6च्या फिनालेला आता काहीच तास उरलेत. कुणाच्या हातात ती ट्रॉफी पडणार याची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला लागलेली आहे. म्हणूनच आजच्या पब्लिक बोलमधून जाणून घेऊया प्रेक्षकांना काय वाटतं, कोण होईल बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर, कोण असतील टॉप 3 आणि कुणाला घराबाहेर काढावं असं वाटतंय महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना. चला तर मग जाणून घेऊया प्रेक्षकांना काय वाटतं, कोण होईल बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर. चला मित्र, काय वाटतं कोण होईल विनर? मला तरी असं वाटतं की विशाल कोटियन हा विनर होऊ शकतो. आधी सुरुवातीला तो थोडा असं ग्रे शेडमध्ये किंवा असं खूपच असं विलनिश वाटत होता, पण आत्ता त्याचा गेम बघून किंवा त्याच्यात इमोशनल बाजू बघून असं वाटतं की खरंच तो म्हणजे बोलतात ना विनर होण्याचा पात्रतेचा आहे. राकेश बापट, कारण त्यांचे एवढे हेल्थ कंडिशन्स असून लाईक मेडिकल कंडिशन त्यांचे खूप आहेत, तरी ते गेम खेळतात. आणि खूप काही लोकांनी त्यांच्यावरती ब्लेम्स टाकले तरी त्यांनी हार नाही मानली आणि ते आपले गेम कंटिन्यू करतात. राकेश बापट, कारण लहानपणापासून मी बघत आले त्याला आणि लाईक तो माझा फेवरेट आहेच, बट तो खेळतो पण तसाच. कारण इवन दो म्हणजे त्याला किती पण लोक काही पण ऐकवतील, तो म्हणजे तो त्याचा ब्रेकडाऊन होतोच, पण तो खेळतो पण तेवढंच. जी माझी फेवरेट प्लेयर आहे सो ती आहे तन्वी कोलते. बाकीचा बाहेर वोटिंग बऱ्यापैकी आहे आरबी आणि अनुश्रीला, पण मला असं वाटतं की तन्वी जी पहिल्या डेपासून खेळली आहे तसं कोणीच नाही खेळू शकत. आणि तिची जी स्ट्रेंथ आहे आणि तिची जी जिंकण्याची भूक आहे ते बघता मला असं वाटतं की ती विनर व्हावी. तन्वी, का बरं? बिकॉज ती डिझर्विंग आहे. ती खूप टास्क ती खूप भारी खेळते. मी तिचे टास्क बघितलेत खेळताना, तिच्यासारखं कोणच खेळत नाही. अनुश्री. हो. का बरं? सातारची आहेस तू? नाही, सातारची नाही आहे, पण तिचे फॉलोअर्स खूप आहेत आणि तिचं बोलणं चालणं डिबेट करणं टास्क पण इतके मस्त खेळते ना ती, की माणसांचं मन जिंकते ती. अनुश्री होईल मला वाटतं. काय वाटतं तुला अनुश्री का होईल? म्हणजे आता तिचा गेम प्ले दिसायला लागला आहे हळूहळू, म्हणजे जास्त वाटतं मला चान्सेस आहेत तिचं जिंकण्याचे. तन्वी कोलते, का बरं? ती आधीपासूनच खूप इंडिव्हिज्युअल आणि स्ट्रॉंग प्लेअर आहे म्हणून, आणि असं बाकीच्यांसारखं खोटारडेपणा तर तिने नाही केला आहे. म्हणजे मला तर असं वाटतं डिझर्विंग तन्वीच आहे. रिसंटच्या रुमर्समुळे तिला सध्या तरी खूप बोलतात ना हेट मिळतोय, पण ती डिझर्विंग आहे. कुठले दोन असे सदस्य आहेत की ज्यांना तुला घरातनं बाहेर काढावं असं वाटतं, जे अजिबात डिझर्व करत नाही आत्ता सध्या टॉप 5 मध्ये? विशाल आणि अनुश्री आय वुड नॉट से, बट विशाल डेफिनेटली. विशाल आणि दीपाली. विशालचा मला गेमच कधी पटला नाही आणि दीपालीचा गेम तेवढा दिसला नाही. म्हणजे आता अनुश्री जरी खोटाडी असली तरी तिचा गेम दिसून आला आहे. दीपाली सय्यद ज्या आहेत ना त्या अशा आहेत ज्या मला असं वाटतं त्या टॉप 5 मध्ये डिझर्व करत नाहीत, कारण की त्यांचा गेम मला इतका आवडलेला नव्हता. त्या कशा इथे आल्या हे माहीत नाही. त्यांच्यापेक्षा इतर दुसरं कोणीतरी आलं असतं तरी चाललं असतं. आता अनुश्री चांगली खेळली आहे तशी, पण थोडी ती तिच्या शब्दांवर पक्की नाही, त्यामुळे तो गेम नाही आहे ॲक्च्युली. तुम्ही जे बोलता ते तुमचं झालं पाहिजे. आणि विशाल मला असं वाटतं की त्याचा ग्रुप सगळा बाहेर गेला आहे, त्याच्यामुळेच गेला आहे तो. तर मला असं वाटतं की तो नसायला पाहिजे. आय थिंक अनुश्री, मला तरी असं वाटतं, कारण की ती चुगल्या करून पुढे आली. दीपाली वाटते मला, कारण दीपालीने काटा फॉर्म करणं सोडून दीपालीची इंडिव्हिज्युअलिटी काही नाही. तिला आत्ता कोणी इन्फ्लुएन्स केलं तर ती आत्ता जाऊ शकते. जर आता हा फिनाले वीक नसता आणि जर तन्वीची आणि दीपालीची भांडणं ह्या आधी झाली असती तर ती मे बी टोळीमध्ये पण गेली असती. तुला काय वाटतं टॉप 3 कोण असतील? म्हणजे अकॉर्डिंग टू मी तन्वी, दीपाली आणि राकेश ते टॉप 3 आहेत. तन्वी, आरबी आणि अनुश्री. दीपाली सय्यद, राकेश बापट आणि तन्वी कोलते. तन्वी, राकेश आणि अनुश्री. दीपाली ताई थाली में छेद कर रही है असं वाटतंय का, की काटा टीम मध्ये असून तीच तन्वीला नडते, तीच तन्वीचे पाय ओढते आणि पॉलिटिक्स करते असं वाटतंय? पाय ओढतीये असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन तिला तिचे जे स्वतःचे थॉट्स आहेत किंवा तिचे जे स्वतःचे रिझन्स आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडं इन्फ्लुएन्स ती करते, ज्याच्यामुळे तन्वी रिॲक्ट होईल त्या गोष्टींना, जे नाही व्हायला पाहिजे लास्ट वीकमध्ये. कारण बाहेर लोक बघतायत, सो त्यांना म्हणजे तन्वी आतापर्यंत खूप मेंटली स्ट्रॉंग राहिली आणि ह्या वीकमध्ये थोडी डिस्टर्ब ती होतीये तिच्याच ग्रुपमुळे असं मला वाटतं. असं नाही आहे, तो गेम आहे. त्या गेमसाठी पण त्या गेम पर्स्पेक्टिव्हने ते खेळत असतील. त्यांचं काहीतरी असेल माइंडसेट, तिचा माइंडसेट असेल, त्यामुळे ती आय थिंक आता ती सगळ्यांना वाटते की ती डिझर्विंग आहे तन्वी. जास्त वोट आय थिंक तन्वीलाच पडतील. हां, कारण की आता फिनाले आला आहे ना, सो त्यांचे सर्व कंटेस्टंट बाहेरच आहेत, सो त्यांच्याकडे एक प्लस पॉईंट आहे की हिला जिंकून नाही द्यायचं.
तिने फक्त समोर आणलं असं मला वाटतंय. वागली तर ती तिच्या मनानुसारच आहे. तिने फक्त दाखवून दिलं किंवा हायलाईट केलं, त्यामुळे दीपालीला पण प्लस पॉईंट झालं, ती पण हायलाईटमध्ये आली. थोडंफार वाटतं त्यांच्या वागण्यावरून मला थोडंफार असं कुठेतरी वाटतं की त्यात त्यांच्यासोबत राहून गेम खेळतात. आता कुठले 2 लोक असतील जे दिवे बंद करून त्या ट्रॉफीसाठी बाहेर येतील? आरबी अँड तन्वी फॉर शुअर. ते राकेश आणि दीपाली. अनुश्री असेल त्याच्यामध्ये एक, आणि एक तन्वी किंवा आरबीमध्ये एक असेल. तन्वी आणि अनुश्री. तन्वी आणि अनुश्री. आरबी म्हणजे का तर तो पण स्ट्रॉंग आहे. त्याला भले स्लोली गेम समजतो पण तो डोक्याने खेळतो स्लोली. राकेश बापट. जर आत्तापर्यंत जसा सीझन चालला तसा तन्वी आणि आरबी, नाही तर मग काहीतरी वेगळं करायचं असेल तर विशालला ठेवतील. मला असं वाटतं करून की तन्वी कोलते आणि राकेश बापट हे दोघं फिनाले असतील टॉप 2.